कायमचा बंद करण्यासाठी, कायम आम्ही कर्जमुक्त राहण्यासाठी हमी भावाची लढाई, आता आमच्या शेतीमालाच्या भावाची लढाई शेवटच्या टोकापर्यंत लढायची. काही पार्टी नाही, मी माझ्या पार्टीचा झेंडा आणणार नाही. पार्टी गिरटी गेली चुल्यात चालले. कोई प्रहार नहीं, कोई बच्चू कुड़ू नहीं, जो भी है वो किसान है, उसके अलावा कुछ नहीं. कोणी कोणत्याही पार्टीतला, कोणत्याही जातीत राहा, कुठेही राहा, पण शेतकरी म्हणून नक्की जागे राहा, शेतमजूर म्हणून जागे राहा. आम्हाला झेंड्या गिंड्याचं काही पडलं नाही आहे. कोण तिरगा गेलं तुमचे कळलं, कोण आमदार आहे मला माहित नाही कळलं. संजय भाऊ उभाटा आहे का नाही मला माहित नाही. आमदार झालो, खासदार झालो, आम्हाला पाडलं, वामनरावले पाडलं, मलाही पाडलं लोकांनी, कारण आम्ही लय बेमान होतो, बेकार होतो आम्ही. अबे पडलो नाही म्हणता, येड्या पडलो नाही तर काही आता काय उभा आहे का इथे? हे असे येड्याने पडल्यावर म्हणते तुम्ही पडले नाही, मायाची खटखट म्हणजे आता काय करावं. सवाल वो नहीं है गिरने का, कोई गम नहीं हमको. मी सांगतोय, मी पडल्यानंतर 350 सभा आणि पहिले 50च्या स्पीडनं धावत होतो, आता बच्चूकुळ 120च्या स्पीडनं धावायला लागलाय. आणि मला मायनं सांगितलं आहे 500-300 गुन्ह्यानं जमणार नाही, मरेपर्यंत 1000 गुन्हे झाले पाहिजे. मायचा शब्द पूर्ण करायचा आहे. आणि ते आलतू फालतू कामासाठी नाही, शेतकरी, मजूर, दिव्यांग, त्या दिव्यांगासाठी विचारा 180 शासन निर्णय काढले आम्ही. दिव्यांग मंत्रालय आपण स्थापित केलं. लढाई थांबवायची नाही आहे. बम ताकतीनं, जिगरीनं, सब झंडा साथ में लेकर, चाहे हिंदू रहे या मुसलमान रहे या बुद्ध रहे और कोई भी रहे, लेकिन किसान बनकर लढना पडेगा. तुमची सगळ्यांची तयारी असन भाऊ. मला तुम्हाला वाटून आलं, मी उन्हात मगापासून पाहून राहिलो वामनराव, म्हटलं एखादा उठून जाईल, पण हे काही उठला नाही. वाह बढ़िया, एक बार ताली हो जाए, बहुत बढ़िया. अरे साले पैसे आणून लोक थांबत नाही रे देऊन. आता खऱ्या अर्थानं तुमचं शेक लागणं सुरू झाला खालून. जेवढा खालून शेक लागतं तेवढं वरतून उकडी आली पाहिजे. शेक लागतं का नाही लागत? हमी भावानं शेक लागला, कर्जनं शेक लागला, ते मायक्रो फायनान्स वाले हरामखोर तर कधी येईन आणि काय करन, मधातूनच गाडी उचलून घेऊन जाते. 1-2 कार्यालय तोडा लागल, आपल्याला ठोका लागल, 1-2 जणांचे पाय तोडावं लागल. तोडल्याशिवाय जमणार नाही. लोक म्हणून हे भाषा तुम्हाला परवडते काय? मग कोणती काय आत्महत्या करायची भाषा परवडते? तुझ्या आयला आम्ही काय गांडू आहे का? जर अशा पद्धतीनं वागत असेल कोणी, आत्महत्या करायच्या अगोदर आम्हाला एक फोन करा. तू करता या वांदा करू नको बे बाबा. बस बस बस. ते कार्यक्रम झाल्यावर मला गाडीत घेतो आले तरी दुसरं काम सांगतोय. आत्महत्या केल्यापेक्षा माझ्याजवळ एक चांगला कार्यक्रम आहे. तसं मेल्यापेक्षा मी म्हणतो तसं जर मेले तर मग काम जमते. बरोबर आहे ना? हे आत्महत्या आता बंद झाल्या पाहिजे सगळ्या. अब लढना चाहिए. आणि मग हा कार्यक्रम 19 फेब्रुवारी शिवजयंती आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या खऱ्या अर्थानं साक्षीला ठेवून महात्मा ज्योतिबा फुले असेल, वीरांगना अहिल्यादेवी होळकर असेल. मी काल भगवा घालून होतो, आज पिवळा घालून आलो, अधिक हिरवा नाही तो निळा घालून येऊ. कलर से क्या मतलब है? अरे कलर से क्या मतलब है? किसी का नीला है तो किसी का भगवा है, किसी का हरा है, लेकिन हमारे दिमाग में तिरंगा है और किसान है. त्या रंगाले काय चाटायचं आम्ही? तुम्ही झेंडा कोणत्या रंगाचा लावा रे, त्या झेंड्याचा कापड मला बाप शेतकरी पिकवतो हे लक्षात ठेवा. मला बाप शेतकरी पिकवतो आहे. कोणत्या कलर गिलरचा आमचा काही झंझट नाही आहे. मला त्याचं काही लेनदेन नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा निळा असता आणि हिरवा असता तर काही आम्ही मानलं नसतं का रे? कलर से ज़्यादा पहचान काम की होना जरूरी है. कामाची ओळख पाहिजे, विचाराचा झेंडा पाहिजे,
हा अजेंडा आहे आमचा विचाराचा आणि तो अजेंडा घेऊन आम्हाला जायचा आहे मित्र. मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. ही लढाई 1-2 वर्षात हमी भावाची अवघ्या महाराष्ट्रात आपण पेटून काढल्याशिवाय राहणार नाही. एकतर वन्य प्राण्याची आणि हमी भावाची लढाई, हा अवघा महाराष्ट्र पेटू आपण इथून 1 ते 1.5 वर्षामध्ये प्रचंड ताकदीनं. प्रत्येक महिन्याला 15 दिवस फिरायचं ठरवलं आम्ही. एका भागात 15 दिवस फिरून ते सगळे आम्ही पाहतोय.